नारायणगाव येथील अंतर्गत हायवेचे सुरू असलेले निकृष्ट काम गावकऱ्यांनी सांगूनही ठेकेदाराने पुन्हा सुरू केले असता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। युवा नेते अतुल बेनके व अमित बेनके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। हॉटेल साई चैत्राली समोर गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता हायवेचे काम RSBL या कंपनीने पुन्हा सुरू केले होते। नारायणगाव वारुळवाडी दोन्ही ग्रामपंचायतीने या कामाचे वर्क ऑर्डर व एस्टिमेट कित्येकदा मागूनही दिले नाही। हे निकृष्ट काम गेल्या काही दिवसांपासून अमित बेनके यांच्यासह वारुळवाडी व नारायणगाव मधील काही ग्रामस्थांनी बंद पाडले। यावर येत्या 3 तारखेला हायवे ऑथॉरिटी सोबत होणाऱ्या मीटिंग संदर्भात गावकऱ्यांनी दिनांक 1 जानेवारी रोजी बैठकही घेतली, परंतु या सर्वांच्या विरोधाला न जुमानता मुजोरपणे कंपनीने काम सुरू केले। यावेळी RSBL कंपनीच्या प्रतिनिधींशी काही ग्रामस्थांनी दूरध्वनीद्वारे बोलणी केली असता मी उत्तर दिले आहे आणि काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावर ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कामात वापरल्या जाणाऱ्या गाड्यांची हवाई सोडून दिली। यावेळी इंचार्जला बोलावले असता तोही उपस्थित राहण्यास तयार नसल्याने प्रक्षोभ अधिकच निर्माण झाला। अखेर पोलिसांना येऊन मध्यस्थी करावी लागली, परंतु 3 तारखेची बैठक होईपर्यंत पुन्हा काम चालू झाले तर जे काही होईल त्याला कंपनी व प्रशासन जबाबदार असेल असे खडेबोल यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी सुनावले। दूरध्वनीवरून या संबंधी डेप्युटी कलेक्टर यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून सध्याच्या घडीला रस्त्याचे काम पूर्णतः थांबविण्यात आले आहे, परंतु जर गावकऱ्यांच्या विरोधालाही न जुमानता काम पुन्हा सुरू झाले तर जनप्रक्षोभाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल असे यावेळी अतुल बेनके यांनी सांगितले। त्यांनी सांगितलं हे जे काम चाललं हे बोगस पद्धतीने करतात हे ठेकेदार आणि इथले अधिकारी। या हायवेचं काय एस्टिमेट आहे, त्याच्यामध्ये नेमकी काय डिटेल होती ते दाखवायला तयार नाही। एस्टिमेट करतात मात्र खासदाराकडे कंप्लेंट केली, खासदारांनी परत चालू केली, परवा रात्री ते परत बंद केलं, आज यांनी परत चालू केलेलं आहे। आता हे एवढं होतं ते अधिकारी पुण्यात आहे, एक इथे निकम तो काय यायला तयार नाही आहे। आता हे तर पुरी गोष्टी करायच्या, पुरी जबाबदारी घ्यायची। तो ठेकेदार आहे, तो काम करणार, तो निवडून जाणार, तो आम्हाला करणार ठरलं हे काम बंद करायचं। मी कलेक्टर साहेबांशी बोललो, तुम्ही त्याला बोला आणि हे जर काम बंद होणार मी ते NHAIच्या लोकांशी बोलतो म्हणाले, आणि जर ते काम बंद नाही झालं तर आता आम्ही इंटेन्सली आमच्या पद्धतीने ॲक्शन घेऊ। आपण असं जर मुजोरवाणी करत साहेब गावकऱ्यांची मीटिंग झाली, त्यांनी असं ठरलं की उद्या 3 तारखेला अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घ्यायची, त्यांनी इथे एस्टिमेट दाखवायचं सगळ्यांना काय नक्की काय केलं माहिती, त्यांना बजावून सांगून त्यांनी परत काम चालू हे काय केलं आता